ज्येष्ठ कवी आणि गझलकार बशीर नवाज यांचं गुरुवारी त्यांच्या राहत्या घरी निधन झालं। त्यांच्या या अचानक जाण्यानं औरंगाबादनेच नव्हे तर संपूर्ण देशानं एक जिंदादिल शायर गमावलाय। तेज हो धूप तो कुछ और निखर आएंगे, हम कोई फूल नहीं हैं कि जो मुरझाएंगे। नींद रूठे हुए लोगों को मना लाई है, नींद रूठे हुए लोगों को मना लाई है, आँख खोलूंगा तो ये फिर से बिछड़ जाएंगे। ज्येष्ठ कवी आणि उर्दू गझलकार बशीर नवाज यांचं गुरुवारी त्यांच्या औरंगाबाद येथील राहत्या घरी निधन झालं। यामुळे औरंगाबादच्या साहित्य क्षेत्रातच नव्हे तर देशाच्या जगाच्या साहित्य क्षेत्रातही मोठं नुकसान झालंय। एक ज्वलंत लिखाण करणारा कवी आणि गझलकार अवघ्या साहित्य क्षेत्रानं बशीर नवाज यांच्या निधनानं गमावलाय। आपको उदासी उदासी मालूम ही नहीं होगी अगर आप आम जिंदगी से जुड़ जाएं तो। इलाज भी उसी में है, जो आपकी बीमारी है उसी के अंदर इलाज है। उन्हीं राहों से बशर अपना गुजर फिर होगा, फिर कोई ख्वाब निगाहों में बसा लाएंगे, फिर कोई ख्वाब निगाहों में बसा लाएंगे। ये चांद बीती बातें जमानों का आईना होगा, भटकते अब्र में चेहरा कोई बना होगा, उदास राह कोई दास्ता सुनाएगी, गली में मोड़ पे सुनाया कोई दरवाज़ा, तरसती आंखों से रास्ता किसी का दिखेगा, निगाहें दूर तलक जाकर लौट आएगी। या बशीर साहेबांच्या ओळी कानी पडताच ऐकणारा मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाही, अशी जादू त्यांच्या लिखाणात होती। फिर दिए जलने लगे, फिर दिए जलने लगे, आने लगे फिर याद लोग, फिर दिए जलने लगे, आने लगे फिर याद लोग, और फासले रख रख के फिर करने लगे बेदाद लोग। फिर दिए जलने लगे, आने लगे फिर याद लोग, फासले रख रख के फिर करने लगे बेदाद लोग। और दिल में था ही क्या वीरानिए दिल के सिवा, और दिल में था ही क्या वीरानिए दिल के सिवा, इस खराबे में भी लेकिन हो गए आबाद लोग। और दिल में था ही क्या, और दिल में था ही क्या, और दिल में था ही क्या वीरानिए दिल के सिवा, इस खराबे में भी लेकिन हो गए आबाद लोग। और हमसे क्या दामन छुड़ाना, हमसे क्या नाराजगी, हमसे क्या दामन छुड़ाना, हमसे क्या नाराजगी, है तुम्हारे शहर की रौनक हमी बर्बाद लोग। हमसे क्या दामन छुड़ाना, हमसे क्या दामन छुड़ाना, हमसे क्या नाराजगी, है तुम्हारे शहर की रौनक हमी बर्बाद लोग। और आंधियों के दोष पर बुनियाद हर रिश्ते की है, आंधियों के दोष पर बुनियाद हर रिश्ते की है। हो रहे हैं क्या समझकर इस कदर दिलशाद लोग, हो रहे हैं क्या समझकर इस कदर दिलशाद लोग। और रफ्त बढ़ता भी तो कैसे, रफ्त बढ़ता भी तो कैसे, साथ निभता भी तो क्यों, कैद हम अपने भंवर में और तुम आजाद लोग। त्यांच्या या अचानक जाण्यानं अवघ्या साहित्य क्षेत्राला हादरा बसला आहे। औरंगाबाद येथील साहित्य, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या या अचानक जाण्यामुळे दुःख व्यक्त केलंय। बशीर नवाज हे मराठवाड्यातलेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधले अतिशय नामांकित असे उर्दू शायर होते। केवळ ते शायर नव्हते किंवा कवी नव्हते, तर समाजातल्या दुबळ्या वर्गाबद्दल त्यांच्यामध्ये अतिशय तीव्र संवेदना होत्या। हिंदू मुस्लिम समाजामध्ये एकोपा राहावा, समाजातल्या दुर्बल घटकांना सामाजिक न्याय मिळावा, याच्यासाठी त्यांनी सातत्यानं लेखन केलं। सर्व सांस्कृतिक सामाजिक चळवळीमध्ये अतिशय अग्रक्रमानं भाग घेणारे बशीर नवाज होते। पूर्वी एक काळ असा होता की 80च्या दशकामध्ये औरंगाबाद शहरामध्ये उर्दू, हिंदी
मराठी अशा कवींचं एकत्रित कवी संमेलन व्हायचं. त्यावेळेला मग औरंगाबाद शहरामधले उर्दू कवी, शायर, नंतर मराठी कवी, हिंदी कवी सगळे एकत्र यायचे आणि अतिशय चांगले सांस्कृतिक उपक्रम व्हायचे. त्या काळामध्ये बशीर नवाज म्हणजे एक स्टार, ज्याला मग अशा गुणवत्तेचे शायर असायचे आणि उत्तम दर्जाची कविता, उत्तम दर्जाची नज्म ज्याला म्हणतात ते लिहायचे. अतिशय उत्कृष्ट असे ते गीतकार सुद्धा होते. म्हणजे जो बाजार सिनेमा गाजला त्या सिनेमाची गीतंसुद्धा बशीरभाईंनी लिहिलेली होती. त्यांची ओळ मला अजूनही आठवते, करोगे याद तो हर बात याद आहे, असे त्यांचे ते गीत होतं. आणि दख्खनी हिंदी ज्याला म्हणतात, दख्खनी उर्दू ज्याला म्हणतात, त्या उर्दू भाषेवर त्यांची पारंगतता होती. आणि उत्तम वाचन, उत्तम व्यासंग, उत्तम वैचारिक बैठक, उत्तम सामाजिक दृष्टी आणि शब्दावर हुकमती पकड अशा गुणवत्तेचा हा शायर होता. आणि त्यांनी नेहमीच ज्याला आपण धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम याच्यासाठी आयुष्यभर त्या तत्त्वाचं आचरण केलं आणि समाजातल्या सर्व थरातल्या लोकांशी सुसंवाद ठेवला. थोर उर्दू गझलकार बशीर नवाज आपल्यामध्ये नाही आहे. ते गेल्याचं मला कळलं आणि खूप दुःख वाटलं. खरं तर त्यांच्या आणि माझी वैयक्तिक खूप चांगली मैत्री होती. ते आमच्या उर्दू विभागामध्ये प्रोफेसर होते. त्यांनी प्रोफेसर यांना त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि अनेक प्रकारचे उपक्रम आखून ते विद्यार्थ्यांपर्यंत ते उपक्रम पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. एक खूप श्रेष्ठ दर्जाचे लेखक होते, एक महामानव होते, एक माणूस म्हणून त्यांनी औरंगाबाद शहरामध्ये खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. उर्दू साहित्य, संस्कृती, मराठवाडी संस्कृती याच्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. आणि संबंध मराठवाड्यातून देशभर आपल्या औरंगाबाद शहराचं नाव, परंपरा आणि इथली सभ्यता याचा प्रसार करणाऱ्या या महामानवाला मी आदरपूर्वक श्रद्धांजलि अर्पण करतो. नहीं, मैं नहीं समझता हूँ ये सिर्फ औरंगाबाद के लिए, बल्कि पूरे हिंदुस्तान या यूँ कह लीजिएगा कि पूरे दुनिया में जो उर्दू अदब का, उर्दू शायरी को जो जानने वाले और चाहने वाले लोग हैं, उनके लिए एक बहुत बड़ा सदमे की खबर है. और हमारे लिए तो खुसूसन ये बहुत ज़्यादा अफसोस की बात इसलिए भी है कि हमने बशीर नवाज साहब को बचपन से ही देखा है. वो बिल्कुल मेरे पड़ोस में रहते थे और उनका एक जो मिजाज था, उनका स्वभाव जो था, वो हमेशा एक मजाक के मूड में रहते थे. आप उनसे कभी भी उनसे सलाम दुआ जब भी करते थे तो कुछ जिस तरह से एक चुटकुला छोड़ जाते थे वो कि किसी को भी एक अच्छे मूड में छोड़ जाते थे. 2 दिन पहले ही मेरी उनके साथ काफ़ी देर तक बातचीत हुई थी. एक इफ्तार के प्रोग्राम में हम साथ में बैठे थे और बिल्कुल लगा नहीं था कि 2 दिन के बाद वो रहेंगे नहीं. आज खरं पाहिलं तर कवितेच्या दृष्टीनं, भाषेच्या दृष्टीनं आणि माणुसकीच्या दृष्टीनं फार वाईट अशी घटना घडलेली आहे. ते म्हणजे बशीर साहेबांचं निधन झालेलं आहे. बशीर साहेब किती मोठे शायर होते, कवी होते हे सगळ्यांना सर्वश्रुत सगळ्यांना माहिती आहे. पण बशीर साहेब एक माणूस म्हणून किती थोर होते हे जे त्यांच्या जवळ गेले ते फार चांगल्या पद्धतीने जाणू शकतात. आणि मला फार अभिमानान असं याचा वाटतं की मला बशीर साहेबांच्या जवळ जाता आलं, त्यांच्याशी गप्पा मारता आल्या, त्यांच्याशी फिरता आलं. एक थोडक्यामध्ये एक ज्याला ज्येष्ठ मित्र म्हणता येईल असे बशीर साहेबांचं माझं नातं होतं. अनेक मैफिली, गप्पांच्या मैफिली बशीर साहेबासोबत मी रंगवलेल्या आहे आणि आज मात्र त्यांची ती गप्पांची मैफिल पोरकी झाली असं म्हणता येईल. बशीर साहेबांनी त्यांच्या लेखनामुळं राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर औरंगाबादचं नाव दिलेलं आहे. म्हणजे हिंदी चित्रपटापर्यंत त्यांचा जो एक फार मोठा दर्जेदार असा प्रवास आहे. नेमकं कमी पण नेमकं त्यांनी जे काही लेखन केलेलं आहे त्यामुळं नक्कीच एक राष्ट्रीय व्यक्तिमत्व, राष्ट्रीय पातळीवरचं व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती होती. पण व्यक्तिगत जीवनात अत्यंत साधेपणानं वागणारा हा माणूस आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या आपल्याकडचे जाचक रीतिरिवाज आहेत धर्माने, कुठल्याही धर्म असू द्या टाकलेले, त्याला ओलांडून गेलेला हा माणूस होता. आणि कायम मला असं वाटतं हा शेवटचा साहित्यिक असेल आपल्या पाहण्यातला की जो फक्त आयुष्यभर साहित्याचंच आणि समाजाचं चिंतन करत गेला. सगळं करून झाल्यावर
तोंडी लावायपुरतं साहित्य अशी जी आपल्याकडे प्रथा निर्माण झालेली आहे, त्याच्यातला हा साहित्यिक नव्हता. काल जेव्हा रात्री ते गेले तेव्हा आज नावाचं एक जुनं नियतकालिक त्यांच्या छातीवर होतं. म्हणजे ते वाचत वाचत गेले असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यांचं जाणं हे खरंच खूप मोठं नुकसान आहे. पुन्हा ती आमची मैफिल भरणार नाही, पुन्हा बशर साहेब आम्हाला आईये म्हणून हाक मारणार नाहीत. आणि त्यांचा मोठा गोतावळा होता, प्रचंड मित्र जोडण्याची, आणि कुठलाही छोटा मुलगासुद्धा त्यांचा मित्र होऊ शकत होता. ही त्यांच्यातली फार मोठी त्यांच्यातलं कौशल्य होतं त्यांच्या व्यक्तिमत्वातलं. आणि व्यक्तिशः मी असं समजतो की तो कवी खरा मोठा असतो ज्याच्यातली माणुसकी रोज मोठी होत जाते, उन्नयत होत जाते, मोठी होत जाते, वाढत जाते. तर बशर साहेबांमध्ये मला हे दिसत होतं की त्याच्यातलं माणूस पण रोज वाढत होतं कणाकणाने. आणि माणूस म्हणून त्यांचा एक मला जो सहवास मिळाला, कवी म्हणून तर आहेच, ते भाषेचं मोठं नुकसान आहे, साहित्याचं नुकसान आहे, पण माणुसकीचं पण खूप मोठं नुकसान झालं असं मला व्यक्तिशः वाटतं. आजच्या दिवशी मी त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहतो. बशर साहेबांच्या जाण्यानं औरंगाबादसह संपूर्ण देशानं एक जिंदादिल शायर गमावलाय. जिंदादिल शायरच नव्हे तर शायरी जिंदगी जगणारा एक जगप्रसिद्ध शेर म्हणजे बशर नवाज अशी त्यांची ओळख होती. मुझे जीना नहीं आता असं म्हणत भरभरून जगलेला हा जिंदादिल शायर म्हणजे औरंगाबादची शानच होता. ए शायर जब था तू, हमें तेरी अहमियत नहीं थी, पर मालूम थी तेरी दिल छूने वाली शायरी, फिर भी तेरी कीमत ना कर पाए, नवाजे हुए बशर, हम तेरी गज़ल के कर्जदार है. असाच त्यांना अंतिम संदेश. काला दरवाजा येथील पंचकुवा कब्रस्तान येथे गुरुवारी सायंकाळी 6 वाजता त्यांचा दफनविधी पार पडला. यावेळी माजी महापौर मनमोहन सिंग ओबेरॉय, माजी महापौर रशीद मामू, नितीन पाटील, आमदार इम्तियाज जलील, स्वातंत्र्य सेनानी लक्ष्मीनारायण जयस्वाल, सुभाष लोमटे यांची उपस्थिती होती. AIN न्यूजच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. Seconds.